डॉक्टर उज्ज्वला माधव माटे 1987 मध्ये प्रख्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेमधून त्यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी मिळवून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला आणि त्यांची ही शैक्षणिक उत्कृष्टता कायम राखली। 1994 मध्ये COEP मधून पुणे विद्यापीठात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला। डॉक्टर माटे यांनी 1988 मध्ये महिंद्रा इंजिनिअरिंग अँड केमिकल प्रोडक्ट्स लिमिटेड चिंचवड इथे अभियंता म्हणून काम केलं। त्यानंतरच्या वर्षांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात जो बदल घडून आला तिथे त्यांनी 1995 पर्यंत शासकीय पॉलिटेक्निक पुणे इथे प्राध्यापक म्हणून 7 वर्ष समर्पित केली। त्यांच्या अध्यापनाच्या जबाबदाऱ्यांसोबत 2016 मध्ये COEP मधून त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केली। त्यांचं विद्वत्तापूर्ण योगदान विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रस्तुत केलं गेलेलं आहे, जे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी वचनबद्धतेचं प्रदर्शन करतं। डॉक्टर उज्ज्वला माटे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्ती म्हणून आपल्याला परिचित आहे। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करण्याचे विविध पर्याय, फायदे आणि तोटे याबद्दल ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत। मी डॉक्टर उज्ज्वला माटे। मी आज आपल्यासमोर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधली करिअर्स काय काय आहेत या संदर्भात थोडंसं बोलणार आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फील्डमध्ये भरपूर बदल झाले। त्याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जी सेक्टर हा मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झाला आहे। म्हणजे विंड एनर्जी, सोलर एनर्जी, त्याच्यानंतर फ्युएल सेल्स वगैरे या सगळ्या गोष्टी भरपूर डेव्हलप होत आहेत आता। आणि त्याच्याबरोबरीनेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स याच्यासारखी फील्डसुद्धा येत आहेत। आणि इलेक्ट्रिकल व्हेकल हेही एक नवीन फील्ड आलेलं आहे। इलेक्ट्रिकल व्हेकल ही खूप जोमाने वाढणारी इंडस्ट्री आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाल्यांना भरपूर काही करण्यासारखं आहे। आता इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याच्यामधला फरक असं म्हणाल तर इलेक्ट्रिकल म्हणजे आणि इलेक्ट्रॉनिक्स हा बदल जास्ती करून हा पुणे युनिव्हर्सिटी क्षेत्रातच केला जातो। बाहेर तुम्ही जर का बघितलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इन्क्लूड होतं। म्हणजे IIT मध्ये जेव्हा तुम्ही शिक्षणाला जाता तेव्हा ते इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स एकत्रच असतं। पण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मात्र इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही शाखा वेगळी आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही शाखा वेगळी आहे। आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये म्हणाल तर पॉवर इंजिनिअरिंग हा जास्ती प्रकार रूढ आहे। म्हणजे पॉवर इंजिनिअरिंग म्हणजे जिथे 230 वोल्ट किंवा 400 वोल्ट या लेव्हलवरती व्होल्टेज लेव्हलवरती किंवा करंटसुद्धा 10 एम्पियर, 5 एम्पियर, 2 एम्पियर, 4 एम्पियर अशा लेव्हलवरती काम चालतं ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। आणि त्याच्यामध्ये आपण मेनली पॉवरचं जनरेशन कसं होतं इलेक्ट्रिक जनरेटर्समध्ये ते नॉर्मली किलो व्होल्टच्या रेंजमध्ये होतं। मग त्याचं ट्रान्समिशन कसं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं होतं या गोष्टींवरती भर दिला जातो। तसंच इलेक्ट्रिक मोटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, जसं इंडक्शन मोटर आहे, सिंक्रोनस मशीन आहे, स्पेशल पर्पज मोटर्स आहेत, याच्यावरती भर दिला जातो। आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये नॉर्मली व्होल्टेजेस आणि करंट्स दोन्ही अतिशय कमी असतात। म्हणजे 5 वोल्ट, 10 वोल्ट, 12 वोल्ट, 15 वोल्ट इथपर्यंत व्होल्टेजेस साधारण आणि करंटसुद्धा मिलीॲम्प्समध्ये जनरली असतात। तर सेमीकंडक्टर डिव्हायसेस जे आहेत तर त्यांचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये जास्ती अभ्यास केला जातो। जसं की मॉस्फेट आहेत, IGBT आहेत, GTO आहे आणि मग त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत या गोष्टींचा अभ्यास इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्त केला जातो। किंवा मायक्रो कंट्रोलर आणि DSP इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा आपण शिकतो, पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये ते जास्ती खोलात जाऊन आपण शिकतो। असा साधारणपणे फरक ढोबळमानाने म्हणता येईल। आणि जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन असा विषय जर का केला तर कम्युनिकेशन इंजिनिअरिंगसुद्धा त्याच्यामध्ये येतं। म्हणजे जसं हे मोबाईल कम्युनिकेशन आपण करतो तर त्याचं कसं चालतं कम्युनिकेशन, तर अशा प्रकारचा अभ्याससुद्धा त्याच्यामध्ये केला जातो की ज्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असं नाव आहे। 12वी मध्ये PCM कंपल्सरी आहेच, बरोबर आहे हे। आणि बायोलॉजी जर का आपल्याला अवॉइड करायचं असेल समजा इंजिनिअरिंगला येण्यासाठी तर आपण त्याच्याऐवजी व्होकेशनलचे कोर्सेस घेऊ शकतो। तर व्होकेशनलच्या कोर्सेसमध्ये आपल्याला वेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, जसं स्कूटर अँड मोटर मेकॅनिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स चा कोर्स आहे किंवा कॉम्प्युटरचा सुद्धा कोर्स आहे। तर अशा पद्धतीचे व्होकेशनल कोर्सेस हे बायोलॉजीला रिप्लेसमेंट म्हणून घेता येतात। जेव्हा आपण इंजिनिअरिंगला येतो तेव्हा आपल्याला काही एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात
आता आपल्या जर महाराष्ट्रामधली कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल तर आपल्याला MHT-CET या नावाची एक्झाम द्यायला लागते. म्हणजे महाराष्ट्राची ती कॉमन एंट्रन्स टेस्ट, असं CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट, तर ती आपल्याला द्यायला लागते आणि त्याचे मार्क आपल्याला कन्सिडर केले जातात ॲडमिशन करता. आणि सर्वसाधारणपणे 12वीत एक मिनिमम मार्क, म्हणजे त्या स्टेटप्रमाणे ते बदलतात. जसं महाराष्ट्रात मला वाटतं आता 45% आणि 40% अशी लिमिट होती ओपन आणि कॅटेगरीसाठी. तर ती थोडी थोडी दरवर्षी बदलू शकते. तर IIT-मध्ये जर का आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर आपल्याला JEE मेन्स आणि ॲडव्हान्स अशा दोन्ही परीक्षा लागतात. NIT-मध्ये जर आपल्याला ॲडमिशन हवी असेल तर JEE मेन्स ही परीक्षा आपल्याला क्लिअर करावी लागते आणि त्याच्यामध्ये क्वालिफाय पण व्हावं लागतं आणि मग आपल्याला NIT-ला ॲडमिशन मिळू शकते. या परीक्षांकरता 12वीच्या मार्कांकरता मला असं वाटतं 75% अशी मिनिमम रिक्वायरमेंट आहे आणि यासुद्धा दरवर्षी थोड्या थोड्या बदलत राहतात. पण सर्वसाधारण 75% ही इलिजिबिलिटी 12वीच्या मार्कांची राहते आणि NIT-साठी JEE मेन्स द्यावी लागते आणि आपल्याला IIT-त जायचं असेल तर JEE मेन्समध्ये क्वालिफाय होऊन परत JEE ॲडव्हान्ससुद्धा आपल्याला द्यावी लागते आणि तिथे क्वालिफाय झालं तर आपल्याला IIT-ला ॲडमिशन मिळू शकते. आपल्याकडे IIT या सगळ्यात प्राईम इन्स्टिट्यूट समजल्या जातात, सगळ्यात चांगल्या इन्स्टिट्यूट. त्याच्या खालती NIT समजल्या जातात, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर आता महाराष्ट्रामध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था नागपूरमध्ये आहे. तसंच सांगलीला सुद्धा वालचंद कॉलेज ही एक चांगली नावाजलेली संस्था आहे. पुण्यामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ही COEP ही एक नावाजलेली संस्था आहे. तसंच पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडरसुद्धा अनेक कॉलेजेस आहेत अफिलिएटेड. तसंच मुंबईला सुद्धा VJTI ही प्रसिद्ध संस्था आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या अंडर, जसं की कोल्हापूरला शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडर किंवा औरंगाबादला ही तिथल्या युनिव्हर्सिटीच्या अंडर, अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या अंडर संस्था महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस ही आहेत आणि तिथे अनेक मुलं शिक्षण घेत आहेत. आत्ता BTech किंवा BE याचा जे कोर्स ड्युरेशन आहे ते 4 वर्षांचं आहे आणि MTech किंवा ME ह्याचं जे ड्युरेशन आहे ते 2 वर्षाचं आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशननंतर 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन असं अवेलेबल आहे. ॲक्च्युअली आता जी नवीन एज्युकेशनल पॉलिसी येते आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 1 वर्षांचा, म्हणजे 1 वर्ष झालं 12वीनंतर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता त्याच्यानंतर 1 वर्ष झालं की तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. 2 वर्ष झालं की तुम्हाला डिप्लोमा मिळतो. 3 वर्ष झालं की तुम्हाला BSc सारखी तत्सम डिग्री मिळणार आणि 4 वर्ष झाली की मग तुम्हाला BE किंवा BTech ही डिग्री मिळणार आहे. पण आता ती प्रत्यक्षामध्ये इम्प्लिमेंट कुठे कधी होती आहे हे अजूनही प्रत्यक्षात यायचं आहे, परंतु ही पुढची डेव्हलपमेंट आता होणार आहे. जेव्हा आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो तेव्हाच आपल्याला एखाद्या स्पेशलायझेशनला किंवा ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायला लागते, जसं की इलेक्ट्रिकलला किंवा मेकॅनिकलला किंवा कॉम्प्युटरला. अशा पद्धतीची जी आपली ब्रांच आहे ती आपण ॲडमिशन घेतानाच ठरत असते. पण आपल्याला जर ब्रांच चेंज हवी असेल समजा, तर त्याच्यानंतर आहे एक ऑप्शन, पण तो ऑप्शन खूप कमी वेळेला एक्झिक्यूट होतो असं आपण म्हणू शकतो. कारण त्या ब्रांचमध्ये जर सीट अवेलेबल असेल आणि आपल्याला चांगले खूप मार्क असतील आणि आपण त्या मेरिटमध्ये बसलो तर मग आपल्याला ती ब्रांच चेंज करून मिळू शकते. पण हे पर्सेंटेज खूप कमी आहे, म्हणजे अगदी 1-2% एवढंच हे पर्सेंटेज जातं. साधारण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हटलं की आपल्याला व्होल्टेज, करंट, पॉवर असे थोडेसे ॲब्सर्ड वाटणारे अशा गोष्टींशी आपण डील करत असतो. म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला व्होल्टेज दिसत नाही किंवा करंट फ्लो होताना आपल्याला दिसत नाही, पण जाणवतो म्हणजे काय की त्याचा परिणाम जाणवतो. म्हणजे करंट वाहत असल्यामुळे किंवा व्होल्टेज असल्यामुळे लाईट लागतो, हा परिणाम आपल्याला दिसतो, पण प्रत्यक्षात आपल्याला व्होल्टेज किंवा करंट हे दिसत नाही. तर अशा ॲब्सर्ड कन्सेप्ट थोड्याशा आहेत इलेक्ट्रिकलमध्ये ॲज कम्पेअर टू मेकॅनिकल. मेकॅनिकलमधल्या कन्सेप्ट्स या जास्ती फिजिकल आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे प्रेशर, टेम्परेचर आहे, फोर्स आहे, वस्तू हललेली आपल्याला दिसते. तर थोडंसं आपण असं म्हणू शकतो की मेकॅनिकलमध्ये या ज्या इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत किंवा प्रोसेसेस आहेत, तर त्याच्या मागच्या फिजिकल प्रॉपर्टीजवर आपण अभ्यास करतो आणि त्याच्या ॲप्लिकेशन्सचा अभ्यास करतो.
तसं सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं तर आपण रस्ते कसे बांधायचे, पूल कसे बांधायचे, इमारती कशा बांधायच्या, अशा प्रकारचा अभ्यास असतो. आणि मग त्याच्यासाठी लागणारी वेगवेगळी मटेरियल्स काय आहेत, मग त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, मग त्याच्यामधले वेगवेगळे ट्रेंड्स काय आहेत, असा अभ्यास आपण करत असतो. मेटलर्जी म्हटलं तर मग मेटल्स वेगवेगळे काय आहेत आणि मग ते कसे काढतात खाणीतून, त्याचं ॲप्लिकेशन काय आहे, असा अभ्यास असतो. किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणलं तर कॉम्प्युटरचं हार्डवेअर आणि मग त्याच्या वेगवेगळ्या लँग्वेजेस, सॉफ्टवेअर, तर अशा दोन्हीचाही अभ्यास आपल्याला करायला लागतो. तर असा या वेगवेगळ्या ब्रांचेसमधला साम्य आणि फरक असं आपल्याला म्हणता येईल. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, तर जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की पॉवर इंजिनिअरिंग म्हणजे जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि या सगळ्या सिस्टीमचं प्रोटेक्शन असा एक स्ट्रीम आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन्सचं ॲप्लिकेशन कारण सगळ्या ठिकाणी आपल्याला मशीन्सही लागतातच. इलेक्ट्रिकल मोटरचा वापर हा अगदी सगळीकडे होतो. इंडस्ट्रीपासून ते अगदी घरामध्ये मिक्सरची मोटर आहे, पंख्याची मोटर आहे, त्याच्यानंतर AC लागणारे मोटर्स आहेत. तर अशा घरामधल्या ॲप्लिकेशनसाठी आपण सर्रासपणे या मोटर्स वापरत असतो. तर त्यामुळे या इंडक्शन मशीन्स, सिंक्रोनस मशीन आणि जसं मी मगाशी म्हटलं स्पेशल पर्पज मशीन, जशा स्विच रिलक्टन्स मशीन्स आहेत किंवा परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मशीन्स आहेत. तर अशा ज्या स्पेशल मशीन्स आहेत तर त्यांचासुद्धा अभ्यास आपण करत असतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जरी म्हणलं तरी या सगळ्याला कंट्रोल लागतो. मग तो कंट्रोल करण्याकरता आपल्याला मायक्रो प्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलर लागतात किंवा डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग म्हणजे DSP लागतात. तर या सगळ्या प्रकारचा अभ्याससुद्धा आपण करत असतो. आणि हा सगळं कंट्रोल ज्यांच्या थ्रू पॉसिबल होतो ते सेमीकंडक्टर डिव्हायसेसचे जे बनलेले इन्व्हर्टर आणि कन्व्हर्टर असतात. तर ही आता पॉवर इंजिनिअरिंगमध्ये लागणारी एक मोठी ब्रांच आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, की याच्यामध्ये आपण हे सगळे इन्व्हर्टर, कन्व्हर्टर, DC-DC कन्व्हर्टर आहे किंवा AC to DC कन्व्हर्टर आहे, हे सगळे आपण वापरत असतो. तर या सगळ्याचा अभ्यास आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये करत असतो. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज पुष्कळ आहेत. तर एकतर जॉब अपॉर्च्युनिटी म्हणजे आपण जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये हार्डवेअरच्या किंवा डिझाईनच्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. तर असे जॉबसुद्धा पुष्कळ आहेत. जसं मी मगाशी म्हणलं की इलेक्ट्रिकल व्हेइकल्स हा आता खूप नवीन टॉपिक आलेला आहे. तर त्या इलेक्ट्रिकल व्हेइकल्समध्ये एस्पेशली बॅटरीचं चार्जिंग कसं करायचं, डिस्चार्ज कसं करायचं. कारण आता जेव्हा व्हेइकल किंवा एखादी कार इलेक्ट्रिसिटीवरती चालते तर तेव्हा त्या कारला चालवण्याकरता बॅटरी लागत असते. मग ती बॅटरी कशा प्रकारे असली पाहिजे, त्याची कन्स्ट्रक्शन कुठल्या प्रकारे असली पाहिजे, त्याचं चार्जिंग किती वेळानी आणि किती वेळासाठी असलं पाहिजे, की ज्यायोगे ती कार व्यवस्थित स्पीडली पण धावेल आणि जितकं अंतर आपल्याला कव्हर करायचं आहे त्यावेळेमध्ये तिची बॅटरी डिस्चार्ज पण होणार नाही. तेवढं संपूर्ण अंतर ती कार धावेल आणि मग ते धावल्यानंतर जिथं चार्जिंग स्टेशन असेल तिथे ती मग बॅटरी तुम्हाला चार्ज पण करता येईल. तर अशा प्रकारची ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे इलेक्ट्रिकल व्हेइकलमध्ये वापरली जाणारी टेक्नॉलॉजी, त्यातही विशेष करून बॅटरीची टेक्नॉलॉजी, तर ही आता जास्ती करून स्पेशलायझेशन ह्याच्यामध्ये किंवा रिसर्चही याच्यामध्ये भरपूर होतं आहे आणि ह्याच्यात इंडस्ट्री ग्रोईंगसुद्धा आहे. तर हे एक फील्ड नवीन झालेलं आहे किंवा एक पूर्वीपासून चालत आलेलं कन्व्हेन्शनल फील्ड असंही आहे की एखादा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुद्धा काम करू शकतो. म्हणजे आता वेगवेगळ्या बिल्डिंग्सचं जेव्हा आपण बांधतो तेव्हा तिथे इलेक्ट्रिकल म्हणजे वायरिंग सगळं करावं लागतं. मग पंख्याचं असेल, ACचं असेल आणि त्याच्यामधलं लाईटचं असेल किंवा आणखीन स्पेशलाइज वायरिंग एखाद्या इंडस्ट्रीमधलं असेल. तर हे सगळं वायरिंग आपल्याला करावं लागतं. तर अशा प्रकारचा सुद्धा बिझनेस एखादा माणूस स्टार्ट करू शकतो किंवा अशा प्रकारच्या ज्या कंपन्या असतात त्यांच्यामध्ये कामसुद्धा करू शकतो. किंवा एखादी इलेक्ट्रिकल मशीन मॅन्युफॅक्चर करणारी जी कंपनी असेल तिथे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये माणूस एखादा इलेक्ट्रिकल इंजिनियर काम करू शकतो. किंवा आता आणखीन जी रिन्युएबल एनर्जीचं नवीन फील्ड आहे जसं की विंड मशीन्स आहेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी मशीन्स वापरली जातात. त्या मशीन्समध्ये सुद्धा आपल्याला काम करता येतं. विंडमध्ये किंवा सोलरमध्ये सुद्धा. आता सोलरचं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये करायचं. बेसिक सोलर सेल जी असते ती आता पूर्वीपर्यंत आत्ता आपण परदेशातूनच आणतो आहे किंवा आणत होतो. तर आता ती आपल्याकडेच मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं हे सगळं मेक इन इंडियाच्या अंतर्गत वगैरे सुरू झालेलं आहे. मग त्याही क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. पुढे सोलर स्टेशनचं इरेक्शन आणि एकूणच सोलर, विंड किंवा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि
आणि आता नवीन जे फील्ड्स येत आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आता जिकडे तिकडे चाललंय, GPT किंवा हे सगळं, डाटा सायन्स ही एक नवीन फील्ड आहे. तर या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरीच्या संधी आहेत. आणि सर्वसाधारण असं असतं की जरी आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालो तरी सुद्धा असं नाही कंपल्सरी की आपण हार्डवेअरमध्ये शिरलं पाहिजे. तर आपल्याला ज्या सॉफ्टवेअर म्हणजे IT क्षेत्रातल्या कंपन्या आहेत त्या सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरला जॉब देतात. म्हणजे आपण सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा माणूस जाऊ शकतो. थोडंसं ट्रेनिंग घेऊन तो सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा शिरू शकतो आणि तिथे त्यालाही भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि जसं ह्या इंडस्ट्रीतल्या अपॉर्च्युनिटीज किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या जशा अपॉर्च्युनिटीज आहेत, तशाच प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये, US मध्ये किंवा युरोपमध्ये, म्हणजे जर्मनी, UK, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा अशा ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला पुढचं शिक्षण घेता येऊ शकतं, की जसं MS म्हणजे मास्टर ऑफ सायन्स असं याला म्हणलं जातं. इंजिनिअरिंगमधलं मास्टर ऑफ सायन्स आपण स्टडी करू शकतो आणि त्याला वेगवेगळी स्पेशलायझेशन्स आपल्याला घेता येतात. आणि मग तिथे जाऊन आपण MS करून मग तिथेही आपल्याला पुढे नोकरीच्या अनेक संधी MS झालेल्या माणसाला या फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा उपलब्ध आहेतच. आता या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे हे खरं आहे, पण सहसा आपण जर चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळाली असेल, जसं की IIT, NIT किंवा पुणे युनिव्हर्सिटीमधले सुद्धा किंवा टॉप कॉलेजेस म्हणा किंवा चांगले कॉलेजेस ज्याला आपण म्हणू, म्हणजे COEP आहे किंवा वालचंद कॉलेज आहे किंवा VJT आहे. तर सहसा अशा कॉलेजमध्ये आपल्याला कॅम्पस रिक्रुटमेंटच्या फॅसिलिटी असतात. म्हणजे आपण थर्ड इयरला किंवा फायनल इयरला असतानाच वेगवेगळ्या कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी येतात आणि त्या आपल्याला तिथेच इंटरव्ह्यू घेऊन त्यांची प्रोसेस असते. आधी आधी रिटर्न टेस्ट, मग इंटरव्ह्यू, अशा सगळ्या प्रोसेसमधनं आपलं फायनल इयरला असतानाच आपलं सिलेक्शन होऊ शकतं. आणि सहसा अशा कॉलेजमध्ये आपण गेलं तर आपल्याला सहसा 90-95% मुलांना या कॅम्पस इंटरव्ह्यूमधूनच प्लेसमेंट मिळते अशा चांगल्या कॉलेजेसमध्ये. आणि सहसा म्हणजे आता या कंपन्यांनी वेगवेगळ्या इतर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा त्यांचं कॅम्पस चालू केलेले आहेत. जसं की VITमध्ये आहे, MITमध्ये आहे किंवा PICTमध्ये आहे, BVGमध्ये आहे. अशा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू या कंपन्यांनी सुरू केलेलेच आहेत. त्यामुळे जर आपल्याला आपला CGPA चांगला असेल किंवा पर्सेंटाईल चांगला असेल तर सहसा, आणि आपल्याला नॉलेज चांगलं असेल तर सहसा आपल्याला जॉब मिळून जातात. एवढी काही अडचण येऊ नये. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की आपल्या कॉलेजमध्ये जर असे वेगवेगळे क्लब्स असतील, की जसं की रेसर कारसाठीचा क्लब असतो किंवा रोबोटिक्सचा क्लब असतो, तर अशा क्लबमध्ये हे क्लब सहसा मुलांकडूनच चालवले जातात, मुलांसाठीच असतात आणि ते वेगवेगळ्या बाहेरच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात आणि तिथे पार्टिसिपेट करण्यामुळे आपली स्किल एन्हान्समेंट ही आपोआप होत जाते. म्हणजे तिथे कसं असतं की मुलंच काम करत असतात सगळी आणि त्यामुळे आपल्याला एक थोडंसं एक्सपोजर पण मिळतं की टीमवर्क कसं करायचं, सगळ्या मुलांच्यात मिळून काम कसं करायचं. वेगवेगळे इंटरडिसिप्लिनरी मुलं तिथे सहसा असतात. म्हणजे मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, कॉम्प्युटर आहे, IT आहे. तर अशा सगळ्या ब्रांचेसच्या मधल्या मुलांनी मिळून हे टीमवर्क करायला लागत असल्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारची स्किल्स तिथे शिकता येतात आणि आपली सॉफ्ट स्किल्स आणि सगळी आपली काय म्हणजे त्या विषयाची असणारी जी स्किल्स असतात ती सगळीच तिथे घासून लखलखीत होतात असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा प्रकारचं एखादं काम जर का आपण केलं असेल तर ते निश्चितपणे आपल्याला जॉब मिळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. तसंच आपण प्रोजेक्ट सिलेक्ट करताना सुद्धा अशा गोष्ट डोक्यामध्ये ठेवली पाहिजे की आपल्याला असा प्रोजेक्ट करायचा की जो सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं काही कॉम्बिनेशन असेल आणि एखादी गोष्ट आपण तिथे प्रत्यक्ष डिझाईन करून इम्प्लिमेंट करून ती चालू करू शकू. अशा प्रकारचा एखादा प्रोजेक्ट जर आपण घेतला असेल तर त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आपली स्किल सेट हा चांगला डेव्हलप होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला अपॉर्च्युनिटीज आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला घेण्याच्या या खूप वाढतात. तर हे नक्कीच आहे. आणि त्याच्यानंतरही काही कोर्सेससुद्धा आहेत, छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. आता वेगवेगळ्या IITमधनं सुद्धा असे कोर्सेस सुरू झालेले आहेत जे समरमध्ये असतात, सुट्टीच्या काळामध्ये असतात किंवा आपलं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर सुद्धा असे 6 महिन्याचे किंवा 1 वर्षाचे छोटे कोर्सेस असतात की ज्याच्यामध्ये आपले काही स्किल्स हे डेव्हलप केले जातात. जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सुद्धा कोर्सेस आहेत किंवा डाटा सायन्सशी रिलेटेड कोर्सेस आहेत. तर हे कोर्सेससुद्धा आपण करू शकतो की ज्यायोगे आपली एम्प्लॉयबिलिटी वाढेल.
आणि आपल्याला पुढे जाऊन PG करणं किंवा रिसर्च करण्यासाठी PhD करणं आणि त्या चांगल्या संस्थांमध्ये PhD करणं हे ऑप्शन्स तर आहेच आहेत. जर IIT सारख्या चांगल्या संस्थांमध्ये आपण PhD करू शकलो, म्हणजे आपण जरी एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये BE केलेलं असलं किंवा ME केलेलं असलं तरीसुद्धा आपल्याला एखाद्या चांगल्या NIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये PhDसाठी आपलं सिलेक्शन होऊ शकतं. फक्त आपण त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. म्हणजे मी अशी मुलं बघितलेली आहेत की जी BE त्यांचं प्रायव्हेट कॉलेजमधनं झालंय, ME त्यांचं चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं झालंय, म्हणजे एखाद्या NIT मधून झालंय आणि पुढे PhDला ती एखाद्या IIT मध्ये गेली आहेत आणि त्यांचं करिअर हे अगदी चढत्या ग्राफ हा त्यांचा झालेला आहे. असंही घडू शकतं. त्यामुळे असं नाही की आपण प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये गेलो एकदा BEला तर आपण पुढे MEला किंवा PhDला चांगली इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकणार नाही, असं अजिबात नसतं. त्यामुळे हा विचार करून की आपल्याला चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आहे, चांगल्या इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, आपण तसे प्रयत्न केले तर जरूर आपला करिअर पाथ हा चांगला होऊ शकतो. तर PG आपल्याला करायचं असेल तर आपल्याला भारतात आणि भारताबाहेर अशा दोन्ही ठिकाणी अपॉर्च्युनिटीज आहेत. भारतामध्ये म्हटलं तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या अंडर आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा NIT आणि IITमध्ये सुद्धा PGच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. सर्वसाधारण गेट ही परीक्षा त्याच्यासाठी आफ्टर आवर ग्रॅज्युएशन गेट ही परीक्षा आपण देऊ शकतो आणि गेटला आपण क्वालिफाय झालं तर आपल्याला IITमध्ये डिपेंडिंग ऑन आवर रँक वेगवेगळ्या IITमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकते आणि आपल्याला जर का म्हणजे युनिव्हर्सिटीच्या अंडर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर गेटसुद्धा व्हॅलिड असते, पण काही वेळा ते कॉलेजसुद्धा त्यांची स्वतंत्र एक्झाम हे घेऊ शकतात. तर ती गोष्ट त्यांच्या वेबसाईटवरती डिस्प्ले केलेली असते. आणि भारताबाहेर जर आपण म्हटलं तर MS अपॉर्च्युनिटीज आपल्याला आहेत आणि MS करण्याकरता आपली ही इथली जे ग्रॅज्युएशनची डिग्री आहे ती ग्राह्य समजली जाते आणि त्याच्यासाठी आपल्याला मग एक वेगळा आपला एक डाटाबेस म्हणजे असा तयार करायला लागतो आणि इथल्या प्रोफेसरचं रेकमेंडेशन लेटर्स आपल्याला घ्यावे लागतात. म्हणजे आपल्याला शिकवणारे जे प्रोफेसर्स असतात किंवा आपल्याला प्रोजेक्ट ज्यांनी गाईड केलेलं असतं तर ते आपल्या प्रोजेक्ट गाईडचं साधारण रेकमेंडेशन लेटर्स हे यासाठी घेतले जातात आणि ती जे युनिव्हर्सिटीचं म्हणजे ॲप्लिकेशन असतं जे ऑनलाईन सबमिट करायचं असतं तर त्या ॲप्लिकेशनसोबत ही रेकमेंडेशन लेटर्स जोडावी लागतात आणि त्यांना ते तुम्हाला कुठल्या कॅटेगरीत घालतात अशा स्वरूपाचं त्याच्यामध्ये असतं. म्हणजे जसं एक लिहिलेलंही काही मजकूरही असतो की मी याला अमकं वर्ष ओळखतो किंवा ते त्या प्राध्यापकाला माहीत असतं की काय द्यायचं असं. तर तो प्राध्यापक देतो आपल्याला आणि मग ते रेकमेंडेशन लेटर आणि ते सगळं घेऊन आपल्याला फॉरेनला ॲडमिशनसाठी अर्ज करता येतो आणि तिथे भरपूर फी असल्यामुळे आपली मुलं सहसा एखादं वर्ष नोकरी करतात, पैसा पुरेसा साठवतात आणि मग 1-2 वर्षानंतर साधारणपणे तिथे बाहेरच्या म्हणजे फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये ॲप्लाय केला जातो आणि त्यासाठी मग कॉलेजमध्ये ही लेटर्स वगैरे घेऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करून मग त्यांचं तुम्हाला कळवण्यात येतं की तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळाली आहे किंवा नाही. तर तिथे स्कॉलरशिपसुद्धा अवेलेबल असतात, पण त्याचं आता पर्सेंटेज कमी झालेलं आहे कारण आता तिकडे सुद्धा रिसेशन वगैरे सुरू झालं आहे US वगैरे. तर त्यामुळे या ॲप्लिकेशन जरी आपण ॲप्लिकेशन केलं किंवा आपलं हाय रँक जरी असेल तरी आपल्याला तिथं स्कॉलरशिप पूर्वी तर भरपूर मिळत असत, पण आता मिळेलच ह्याची खात्री नाही. पण तिथे काही अशा योजना पण असतात की तुम्ही कमवा आणि शिका. तर अशा अंतर्गत किंवा तिथे आपण बाहेरही काम करू शकतो आणि पैसे मिळवू शकतो. तर पहिल्या वर्षाची फी साधारण जमवून तिथे भरायची आणि त्यासाठी 1-2 वर्ष इथे नोकरी करायची आणि मग पुढे एकदा तिथे गेलं की मग तिथंच काहीतरी कामं वगैरे करून पैसा साठवून पुढचे फी भरत राहायची. अशा प्रकारचं मॉडेल साधारणपणे ही मुलं हे ऑप्ट करत असतात. तर आता परदेशात जाणाऱ्या मुलांसाठी आपण म्हणलं तर चॅलेंजेस आहेत तसे. म्हणजे सुरुवातीला एकदम थोडासा वातावरणातला बदल, कल्चरमधला बदल हा एक चॅलेंज आहेच आहे. जसं मी मगाशी म्हटलं तसं फायनान्शियल चॅलेंज हाही असतो. तर फायनान्शियल चॅलेंजसाठी मगाशी मी बोलले तसं आपल्याला पैसे जमवून फीची व्यवस्था करणं वगैरे असं करावं लागतं आणि सहसा आपल्या कॉलेजचे ॲल्युमनी तिथे ज्या ठिकाणी असतील तर त्यांच्याशी आपला संपर्क प्रस्थापित करून आणि सहसा
चांगल्या कॉलेजमध्ये सहसा असे संपर्क असतातच, की आपले जे सिनियर असतील ते तिथे ऑलरेडी असतात. मग त्यांच्याशी लिंक आपण प्रस्थापित करून सहसा एखादा मुलगा तिथे अशा अननोन ठिकाणी गेला, तर आता अमेरिकेत वगैरे तर असं होतं, की ही परदेशात तिथे त्या युनिव्हर्सिटीत शिकणारी जी आपली मुलं असतात, ती तिथे त्यांना विमानतळावर आणायला सुद्धा येतात आणि त्यांना त्यांची काहीतरी राहायची सोय होईपर्यंत त्यांना स्वतःच्या ठिकाणी ठेवून सुद्धा घेतात. मग आपण आपली राहण्याची सोय तिथे करायची असते, शोधाशोध करून. त्यासाठी सुद्धा ही तिथली राहणारी आपली सिनियर मुलं ही आपल्याला मदत करत असतात आणि मग ते एकदा आपलं जमलं तिथे राहण्याचं शेड्यूल, की मग आपण आपलं कॉलेजही रेग्युलर सुरू होतं आणि आपलीच ही मुलं मग तिथे आपल्याला स्वयंपाक करण्यापासून सगळं तिथे करायला लागतं. कारण आपल्याला प्रत्येक वेळी बाहेर खाणं सुद्धा तिथे परवडत नसतं. तर त्यामुळे मग आपण म्हणजे थोडाफार काही इथून जुजबी शिकून आणि मग 3-4 मुलांनी एकत्र राहून कामं वाटून घेऊन अशा प्रकारचं हे सगळं तिथे सहसा केलं जातं. आज एकाने स्वयंपाक केला, दुसऱ्यानी भांडी घासली. कारण तिथे कामाला माणसं मिळत नाहीत आपल्यासारखी आणि त्यामुळे मग सगळं स्वतःलाच करायला लागतं. मग असं काहीतरी कामाचं एक वाटणी करून सहसा मुलं तिथं राहतात आणि ही आपली 4 वर्षाची तिथली किंवा एम-एस असेल तर 2 वर्षाची हे आपली तिथली हे सुफळ संपूर्ण करतात आणि मग एकदा आपल्याला जॉब लागला, की मग आपण अफोर्डही करू शकतो, की पुढे आपल्याला घर घेता येतं. म्हणजे सहसा असं बघितलं गेलंय, की अमेरिकेमध्ये एकदा तुमचं शिक्षण झालं, की मग पुढची डेव्हलपमेंट तुमची तशी फास्ट होते. म्हणजे घर घेणं, एखादा आधी फ्लॅट घेणं, मग फ्लॅटमधनं बंगल्यात जाणं, हे पटकन होतं. पण आता थोडेसे हे वर्क व्हिसावरच आपल्याला सध्या करावं लागतं. पूर्वीसारखे व्हिसाचे नियम आता इतकेही सोपे राहिलेले नाहीयेत. त्यामुळे त्या पण थोडेसे चॅलेंजेस रिलेटेड टू व्हिसा आहेत. तर आता मध्यंतरीच्या काळात ते जरा जास्तच होते, कारण ते स्टॅम्पिंग करण्यासाठी त्यांना परत भारतात यायला लागायचं US मधल्या मुलांना. आणि मग ते किती दिवसामध्ये स्टॅम्पिंग होईल हे सांगता यायचं नाही. त्यामुळे ती मुलं अडकून सुद्धा पडत होती इथे भारतामध्ये. पण आता रिसेंटलीच हे बदललंय मोदींच्या USच्या व्हिजिटनंतर. आता आपल्या मुलांना परत भारतात यायची गरज नाहीये. तिथल्या तिथेच हे स्टॅम्पिंग सुद्धा आता त्यांचं कंटिन्युअस होत राहणार आहे, भारतात न येता सुद्धा. आता युरोपियन कंट्रीजचा जर विचार केला तर जर्मनी आहे, UK आहे, अशा ठिकाणी सुद्धा आपली मुलं आहेत. पण आता तिथे सुद्धा युरोपमध्ये विशेष करून मंदी चालू झालेली आहे आणि त्यामुळे आता ही तिथलं हे म्हणजे आपण म्हणू शकतो की 1-2 वर्ष राहावं, एखादं वर्ष नोकरी करून परत यावं. अशा प्रकारचं हे मॉडेल अनेक मुलं आता अवलंबतायत. म्हणजे त्याचा विचार तरी निदान करतायत आणि ऑस्ट्रेलिया सुद्धा असंच एक हॉट डेस्टिनेशन आहे असं आपण म्हणू शकतो, की ऑस्ट्रेलियात सुद्धा आपली बरीच मुलं ही शिक्षणासाठी किंवा MS किंवा MBA करण्यासाठी सुद्धा जातात. तसा MBAचा सुद्धा एक उत्तम पर्याय आपल्यासमोर आहे, की MBA जसं आपण फॉरेनला करू शकतो तसं भारतात सुद्धा करू शकतो IIMमध्ये. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या ज्या अतिशय उत्तम दर्जाच्या संस्था आहेत, तिथे आपण मॅनेजमेंटचे कोर्सेस सुद्धा करू शकतो. तर तोही एक उत्तम पर्याय आहे, की ज्यायोगे आपलं करियर म्हणजे मॅनेजमेंटच्या डायरेक्शननी जाऊ शकतं. तर असंही अनेक मुलं ही करत असतात. आणि जसं आपण म्हणलं, की परत जर आपल्याला यायचं असेल, समजा काही वर्षांनी, तर तसा विचार सुद्धा आता मुलं करतायत, की पण सॅलरी रेंजचा विचार केला तर डॉलरचा भाव, US डॉलरचा भाव विचारात घेतला तर आजही तो पुष्कळ आहे, ₹80 म्हणजे $1 जवळ-जवळ. तर त्यामुळे तसं तिकडे आपल्याला पैसा म्हणजे आपण रुपयात कन्व्हर्ट केलं तर निश्चितच म्हणजे जास्त मिळतो, हे सत्यच आहे. परंतु ते खर्च पण जास्त असतात. म्हणजे जितका पगार मिळतो त्यामानाने खर्च सुद्धा तिथे असतात. मग तिकडून आपण म्हणजे तिथे राहतो आपण म्हणजे असं म्हणतो लंकेत सोन्याच्या विटा, तसं आपण तिथे राहत असू तर तिथले खर्च आणि तेही आपल्याला अफोर्ड करावेच लागतात. आणि मग आपण जर इकडे येणार असू तर आपण पुरेसा पैसा साठवलेला असतो आणि मग तो साठवून जर आपल्याला परत यायचं असेल तर इथे इंडियात सुद्धा आता भरपूर अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत. कारण आता भरपूर आपल्या इथे मॅन्युफॅक्चरिंग हब्स होत आहेत आणि विविध प्रकारचे उद्योग, कारखाने वेगवेगळ्या प्रकारच्या फील्डमध्ये आपल्याकडे आता चालू होत आहेत. त्यामुळे इथे सुद्धा आता भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. पण आणि त्या मानाने रिलेटिव्हली अमेरिकेतल्या खर्चाच्या मानाने इथले खर्चही कमी आहेत. पण अर्थातच डॉलर आणि रुपयाच्या तफावतीमुळे तो भाग हा असणारच आहे. पण तरी एकूण असा आता ट्रेंड दिसतोय, की काही पूर्वीच्या पेक्षा जास्त रेटनी मुलं आता येतायत. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, की 100रातली 95 किंवा 98% मुलं तिकडेच राहत असत. त्या मानाने आता एक 85% मुलं तिकडे राहतात असं आपण म्हणू शकतो. असा सध्याचा तरी ट्रेंड दिसतो.
मला वाटतं विद्यार्थ्यांनो, मी दिलेली ही जी माहिती आहे तुम्हाला तुमच्या करिअर शोधण्याच्या दृष्टीने उपयुक्त झालेली असेल तर मला त्याचा खूप आनंद आहे आणि तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार आणि धन्यवाद.